या व्हिडिओमध्ये आपण पफची बाही कशी तयार करायची ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर पफची बाही आज करताना आपण पूर्ण उंची 10 घ्यायची। पूर्ण उंची आपण 10 घ्यायची। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्तही घेऊ शकतो किंवा आपण ब्लाउजर मोजून पण आपण पूर्ण उंची घेऊ शकतो। 32 छातीची आपण आज बाही करणार आहोत। तर 32 छातीला आपण हे 7 इंच घ्यायचं। आडवं का हे मुंडा घेर आपण 7 आणि खाली पण 7 इंच घ्यायचं, वरती पण आणि खाली पण, आणि बॉक्स करून घ्यायचा। आपण आवडीनुसार पण घेऊ शकतो, कोणाला 3 4 किती पण लागते तर आपण स्लीव्ज म्हणजे आपण ब्लाउजवर मोजून घेऊ शकतो किंवा आपल्या आवडीनुसार आपण स्लीव्ज काढू शकतो। हा आपला बॉक्स आपण आधी हा बॉक्स तयार करून घ्यायचा। हा झाला आपला स्लीव्जचा बॉक्स आहे, हा आपला व्यवस्थित करून घ्यायचा। आपण 10 घेतली, पण आवडीनुसार घेऊ शकतो कमी जास्त। ही झाली आपली बाईची उंची, ही झाली आपला मुंडा घेर किती घेतला आपण 7 आणि उंची घेतली 10। आपल्याला आता पफ घ्यायचा आहे स्लीव्जला। पफ घ्यायचा असल्यामुळे आपण 3 इंच घ्यायचं। 3 4 किती पण घेऊ शकतो, आपल्याला जेवढा उंच पफ लागेल तेवढा आपण इथं घेऊ शकतो। पण आपण मध्यम म्हणजे 3 इंच घेतला। 3 इंच घेतल्यावर आपण व्यवस्थित पफ पडेल। आणि ह्या साईडला पण आपण 2.5 किंवा 3 इंच घेऊ शकतो। तर आपण ह्या साईडला पण आपण 3 इंच घेणार आहोत। 2.5 पण घेऊ शकतो आणि 3 पण घेऊ शकतो। आणि ही जी ओपन साईड आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन साईड आहे। ओपन साईड करून आपण 2.25 इंचावर खूण करायची आणि छान असा पफला आकार द्यायचा। आपण व्यवस्थित पफला आकार द्यायचा, असा गोल आकार देऊन द्यायचा आपण, व्यवस्थित द्यायचा। दोन्ही साईडने असाच आकार द्यायचा। ही झाली आपली पूर्ण उंची। आपली बाही आवडीनुसार असते, मी आधीच सांगितलेलं आहे सुरुवातीला। आपली बाही आवडीनुसार असते, उंची कमी जास्त पण घेऊ शकतो आपण। ही आपली उंची, बाईची उंची आपली किती आहे 10। आणि आपली ही जी मुंडा घेर आहे, हा जो मुंडा घेर आहे आपण 32 छातीचा घेतलेला आहे। 32 छातीला मुंडा घेर आपला 7 येतो आणि त्याच्या पुढील छातीला अर्धा इंचाने तो वाढत जातो। म्हणून 32 छाती असल्यामुळे आपण हा फक्त 7च घेतलेला आहे। आणि इथून इथे 2.25 इंच घेतलं आणि त्यानंतर आपण इथे पण 3 इंच घेतलं आणि इथे पण 3 इंच, कारण इथे व्यवस्थित पफ पडतो। हा मोठा पफ होईल म्हणजे मध्यम पफ होईल। त्याच्यापेक्षा जर छोटा पफ घ्यायचा असेल तर आपण इथे 2.5 इंच घ्यायचा आणि वरती 2.5 इंच घेऊन आपण पफला आकार द्यायचा आहे। तर हा व्यवस्थित पफ पडेल। आणि नंतर आपल्याला इकडे 1 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण इथे चुनासाठी लागेल ना, तर आपण त्याच्यामुळे आपण इथं 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। आणि आपण ह्या साईडला पण आपण असं रेष आखून घ्यायची आणि हे असं तिरकं जोडून घ्यायचं। म्हणजे हे चुना इथं जो चुना पडेल ना त्याच्यासाठी आपण हा एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे। आणि मी तुम्हाला कटिंग पण लगेच दाखवून देते। खालच्या साईडनी हे बघा असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे तिरकं पण कट करून घ्यायचं आणि इथे व्यवस्थित गोल कट करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे पफ व्यवस्थित पडतो। ही आपली पफच्या बाहीची कटिंग झाली। त्यानंतर पफ कुठून पाडायचा, तर आपण ही जी स्लीव्ज आहे आपली, ही उंचीची जी स्लीव्ज आहे याच्यावरतूनच आपण पफला व्यवस्थित चुना पाडायच्या। 1 2 3 4 किंवा 1 2 3 पण घेऊ शकतो आणि ह्या साईडने पण 3 घेऊ शकतो, व्यवस्थित पफ पडतो। ही झाली आपली पफची बाही। तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि मी असेच नवीन तुम्हाला पॅटर्न दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।